आणि सरनाईक साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला, मी निवडून ये पाहिजे. मी जर निवडून येत होतो तर 100% शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आता तुम्ही म्हणाले 95 ला निवडून आलो म्हणून जोशी साहेब मुख्यमंत्री, आणि आता जर परत मी निवडून आलो तरी 19, तुम्ही मला 1 महिना सांभाळ. परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब, आणि 2.5 वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या विकासासाठी. पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री. माझी रास शिवसेने, तुम्ही कसा त्या काँग्रेसकडे गेलो मला माहित नाही, पण खरी माझी रास होती शिवसेना. ज्यावेळी निवडून होते शिवसेनेचा भगवा झेंडा तिथं फडकला. आज आपल्याला संपर्क मंत्री मिळाले, काल थोडा 2-3 महिन्यापूर्वी ते मिळालेले आहेत. अमोल बापूंनी या ठिकाणी सांगितलं, जे मुंबईला असतात त्यांच्याकडे बघू नका, आमच्याकडे बघा. पण मी खात्रीने तुम्हाला सांगतो, सरनाईक साहेबांनी अतिशय तळात नगरसेवक पदापासून ते आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत राजकारण केले. खेड्यापाड्याच्या नालासोपारा या भागातून तर त्यांनी काम केलेलं आहे, तर त्या ठाण्यासारख्या शहरातून सुद्धा काम केलेलं आहे. कोणता कार्यकर्ता किती ताकदीचा आहे, कोणता कार्यकर्ता शिवसेनेवर प्रेम करून काम करतोय हे निश्चितपणाने ते जाणणार आहे. त्यामुळे कुणी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.